नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उन्हाळी वाळवण म्हटलं की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी थोडं ना थोडं काही ना काही बनवत असते। तर मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मुगाच्या डाळीच्या वड्या। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे। तर या डाळीला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। या डाळीमधला जेवढा पण जो डस्ट राहतो तो पूर्ण काढून घ्यायचा। चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं, चांगलं घासून घ्यायचं व्यवस्थित आणि तो पाणी पूर्ण काढायचा। या डाळीला आपण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। 3 ते 4 तास भिजत ठेवल्यानंतर आपण ही डाळ एका टोपलीमध्ये किंवा जाडीच्या अशा भांड्यामध्ये आपण हे डाळ काढून घ्यायची। तर हे बघा 4 तास मी भिजत ठेवलेले होते डाळ। आता ही मी पाण्यामधून काढून घेतलेली आहे डाळ। याच्यामध्ये थोडंसं पण पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी निघालेलं। मिक्सर पॉटमध्ये जास्त डाळ टाकायची नाही, 3 ते 4 चमच डाळ टाकायची। जर जास्त डाळ टाकली तर ती बरोबर बारीक होत नाही आणि वेळ पण खूप लागतो। तर आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। मी इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे, पाणी टाकलेलं नाही होतं मी। हे बघा माझं मिक्सरमधून वाटून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त पेस्ट झालेली आहे याची। मी याच्यामध्ये थोडंसं पण पाणी टाकलेलं नाही आहे। पाणी टाकलं तर ते पेस्ट पूर्ण पातळ होते आणि वड्या पण टाकता येत नाही। हे बघा अशा प्रकारे दरदरी झालेली आहे। अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घ्यायची। तर मी अशा प्रकारे पूर्ण डाळ वाटून घेणार आहे। मी अशा प्रकारे मुगाच्या डाळीची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे। मी ह्या डाळीमध्ये थोडासा पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तर बघू शकता तुम्ही किती मस्त डाळ वाटून घेतली। तर आता आपण इथे मसाले टाकून घेऊया। तर मी इथे 3 चम्मच धणे जिरे पावडर टाकत आहे। आता इथे मी 2 चम्मच मीठ टाकत आहे। आणि इथे मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकून घेत आहे थोडीशी। याने वड्याच्या भाजीला खूप मस्त टेस्ट येते। तुम्ही एकदा ही अशी पद्धत वापरून बघा, असे मसाले टाकून बघा, खूप मस्त भाजीला टेस्ट येते। आणि इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकून राहिलेले थोडंसं चवीपुरतं। आणि ह्या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा आपले मसाले पूर्ण छान मिक्स करून झालेले आहे। आता आपण वड्या टाकायला घेऊया। तर मी इथे एक प्लास्टिक घेतलेली आहे अशा प्रकारची। माझ्याकडे डीमार्टची मोठी प्लास्टिक होती, तर मी तिला कापून टाकलेली आहे आणि तिच्यावर मी आता वड्या टाकणार आहे। तर अशी जाडसरच प्लास्टिक घ्यायची, पातळ प्लास्टिक घ्यायची नाही। पातळ प्लास्टिक घेतली तर तिला वड्या चिकटतात आणि निघत नाही लवकर। तर अशी जाडसरच घ्यायची। तर इथे मी 2 पद्धती सांगणार आहे वड्या टाकायच्या। एक पद्धत म्हणजे हाताने टाकायची आणि दुसरी पद्धत म्हणजे पिशवीने टाकायची। तर मी सर्वप्रथम हाताने टाकायची सांगत आहे। तर इथे एका गंजुलीमध्ये पाणी घ्यायचं थंड आणि त्या पाण्यामध्ये आपला हात असा ओला करून घ्यायचा। पाण्याचा हात घ्यायचा, अशा प्रकारे ओला करून घ्यायचा हात। आणि नंतर आपण जे वाटलेले वाटण आहे डाळीचं ते घ्यायचं। पाण्याचा हात घेतल्याने हे वाटण जे आहे डाळीचं ते हाताला चिकटत नाही आणि वड्या पण लवकर पडतात। तर एकदा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपण वड्या टाकायला घेऊया। तर बघा मी एकदा पुन्हा ओला हात करून घेत आहे पाण्याने आणि आता अशा प्रकारे थोडंसं बॅटर घेऊन घ्यायचं हातामध्ये। तर बघा ह्या 2 बोटांमध्ये असं थोडंसं आपण बॅटर समोर करून घ्यायचं आणि अंगठ्याच्या नखाने आपण असं तोडून घ्यायचं थोडंसं आणि ती वडी प्लास्टिकवर टाकून घ्यायची। अशा प्रकारे दुसरी पण वडी तोडायची आणि दुसरी पण टाकून घ्यायची। अशा प्रकारे आपण वड्या टाकून घ्यायच्या। खूप सोपी पद्धत आहे आणि इझिली तुटते ती। आणि जर तुटत नसेल लवकर तर आपण थोडं मधामध्ये पाण्याचा हात घ्यायचा थोडासा, त्याने लवकर तुटते वडी आणि पटकन पण होतात वड्या।
तर मी ही पहिली पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे। ह्या बघा माझ्या ह्या एवढ्या वड्या झालेल्या आहे हाताने टाकून। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते। तर मी इथे एक प्लास्टिक घेतलेली होती छोटी, तिला एका कॉर्नरनी काटून घेतलेलं होतं, थोडासा होल केला, त्याच्यामध्ये बॅटर टाकलं आणि हे अशा प्रकारे वड्या टाकून घ्यायच्या। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। ज्यांना वड्या टाकता येत नाही त्यांनी ही दुसरी पद्धत वापरावी आणि लवकर पण होतात, जास्त वेळ पण लागत नाही। अशा प्रकारे तुम्ही वड्या टाकून घेऊ शकता। तर ही खूप सोपी आणि इजी पद्धत आहे आणि लवकर पण होते। तर अशा प्रकारे माझ्या वड्या पूर्ण झालेल्या आहे टाकून। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।